नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विवेक मोहिते कडेपूरमधून. तुम्ही पाहू शकता आत्ता आम्ही कडेगावमध्ये आहे. तुमचं नाव? जयवंत डोंबाळे यांच्या घरामध्ये आत्ताच एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा हा भारतातील मुख्य 4 विषारी सर्पांमधील सर्प आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा साप आपल्या भक्ष्याच्या शोधात कुठवर येऊ शकतो. तिथं तुम्ही बघू शकता कोंबड्या वगैरे आहेत, पिल्लं वगैरे आहेत, अंडी वगैरे खाण्यासाठी हा साप आपल्या घराजवळ येत असतो. आणि आता जरा उन्हाळा पण चालू झाला आहे, ब्रेडिंगचं सिस्टीम चालू आहे त्यांची. तरी मित्रांनो, असे साप आपल्या घराजवळ दिसले तर जवळच्या सर्पमित्राला फोन करा आणि असे सर्पमित्र येऊन नैसर्गिक आदिवासी रिलीज करण्यासाठी रेस्क्यू करून सोडतील. धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, नाग असा फणा काढून उभा राहिलेला असतो. पॅक करणं किती अवघड आहे बघा मित्रांनो सापांना. तरी आम्ही थोडी रिस्क घेऊन साप सुरक्षितरित्या रेस्क्यू करत असतो. पण काही ठिकाणी आम्ही बघत असतो फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर बरेचसेच लोक नाग म्हटलं की पकडून काही छोटेसे कमेंट्स, लाईकसाठी त्याची पप्पी घेणे, स्टंटबाजी करणे. तर मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की असं काहीच करू नका. तुम्ही जर खरं सर्पमित्र असाल तर सापांचा जीव वाचवा किंवा सापांना त्रास देऊ नका आणि तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका. कारण आपण सर्पमित्र आहे हे आपल्याला माहीत आहे, पण सर्पांना माहीत नाही की हा सर्पमित्र आहे. तर बऱ्याच ठिकाणी ज्यांना माहिती नसतं की साप कोणता आहे, पकडणे एवढंच यूट्यूबवर, फेसबुकवर बघून, इंस्टाग्रामला बघून पकडण्याचा प्रयत्न करत असतात. तर असं काय कोणी करू नका. सापाचं पूर्ण ट्रेनिंग, सापाची ओळख, साप कोणत्या जातीचा आहे, साप कसा दिसतो, विषारी कोणता, बिनविषारी कोणता, हे सर्व माहिती असल्याशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. आमची कळकळीची विनंती आहे. सापाची माहिती नसल्यामुळे साप हे चावण्याची शक्यता असते आणि अशामुळे सर्पमित्रांचं नाव बऱ्याच ठिकाणी खराब करण्याचं काम हे स्टंटबाज करणारे मुलं करत असतात. तर मित्रांनो, प्लीज असं काय करू नका. साप दिसला तर सापापासून लांब थांबा आणि जवळच्या सर्पमित्राला फोन करा. नक्कीच ते लवकरात लवकर येऊन साप रेस्क्यू करून मनुष्यवस्तीतून खूपच लांब त्याला नैसर्गिक अधिवासात रिलीज करतील मित्रांनो. तर आपण हा नाग पॅक केलेला आहे मित्रांनो आणि ह्याला आपण थोड्या वेळात नैसर्गिक अधिवासात रिलीज करतो. आपल्याकडे पण अशीच पाईप असते, पण ते त्यात साप आहे. होय, अजून तिथं आम्ही गोंडच काढायला. आता ते तुमचा नंबर